नितिन गडकरी भारत सरकार के वरिष्ठ नेता और सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री हैं। उन्होंने सामाजिक क्षेत्र में कई महत्वपूर्ण कार्य किए हैं। उन्होंने देश में सड़क संरचना को सुधारने के साथ साथ ग्रामीण और पिछड़े क्षेत्र के विकास में भी योगदान दिया है। गडकरी ने ग्रामीण सड़कों के निर्माण के लिए प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना को सशक्त बनाया, जिससे गांव को शहरों से जोड़ने में मदद मिली और लोगों को रोजगार, शिक्षा व स्वास्थ्य सुविधाएं प्राप्त करने में आसानी हुई। उन्होंने जल संरक्षण के क्षेत्र में भी महत्वपूर्ण कार्य किया है। महाराष्ट्र के विदर्भ क्षेत्र में उन्होंने सिंचाई परियोजनाओं और जल सिंचायन योजनाओं को बढ़ावा दिया, जिससे किसानों को राहत मिली। इसके अलावा गडकरी ने पर्यावरण को ध्यान में रखते हुए ग्रीन हाईवे और जैविक कचरा प्रबंधन जैसी योजनाओं को भी प्रोत्साहित किया। उन्होंने नदियों के प्रदूषण को कम करने के लिए स्वच्छता और सीवेज प्रबंधन परियोजनाओं को बढ़ावा दिया। खासकर नागपुर में उनका कार्य न केवल बुनियादी ढांचे को मजबूत करने में सहायक है, बल्कि इससे समाज के वंचित वर्गों को भी सीधा लाभ मिलता है। इस प्रकार नितिन गडकरी ने सामाजिक क्षेत्र में कई दूरदर्शी और प्रभावशाली पहल की है। इस संदर्भ में और भी जानकारी जानते हैं जयसिंग चौहान से। नमस्कार, मी जयसिंग कृष्णरावजी चौहान, प्रदेश अध्यक्ष भाजपा दिव्यांग सेल महाराष्ट्र राज्य। आज आपण आदरणीय गडकरी साहेबांबद्दल बोलतो आहे आणि गडकरी साहेबांबद्दल बोलतो आहे म्हणजे असं आहे की एक विकास पुरुष बद्दल मी माझी भावना आणि जे त्यांचा आणि माझा संबंध जे काही आहे त्याच्याबद्दल मी आपल्या समोर बोलतो आहे, आपल्याला सांगतो आहे। ऍक्च्युअल मध्ये आम्ही साहेबांना साहेब म्हणत नाही, काका म्हणतो, कारण आमचे जुने रिलेशन्स आहे। आणि आदरणीय काका साहेब बाना ज्या वेळेला मी पहिल्यांदा भेटलो, ज्या वेळेला मी राजकीय क्षेत्रात आलो, ऍक्च्युअल मध्ये मी संघातनं राजकीय क्षेत्रामध्ये आलो आणि संघातनं ज्या वेळेला राजकीय क्षेत्रामध्ये आलो तर आमच्या नगरसेविका होत्या, त्यांनी साहेबांकडे नेलं आणि साहेबांची ज्या वेळेला मी भेटलो आणि खूप प्रभावित झालो। प्रभावित होऊन मग साहेबांशी अशीच माझी पहिली थोडक्यात चर्चा झाली होती आणि त्या चर्चेमध्ये ज्या वेळेला साहेबांनी म्हटलं की तू नेतृत्व चांगला करू शकतो, म्हणजे त्यांना नेतृत्व ओळखण्याची एक चांगलं जाणीव आहे आणि त्या जाणीवनी त्यांनी मला त्या दिव्यांग सेलचा अध्यक्ष म्हणून नागपूर शहरचा केला। आणि त्यानंतर भरपूरदा आम्ही साहेबांशी भेटायचं, चर्चा करायचं, साहेब कसं करायचं साहेब असं होत आहे, तर साहेब नेहमी पॉझिटिव्हली हर एक गोष्टीला घ्यायचे आणि ज्या वेळेला ते पॉझिटिव्ह आम्हाला सांगायचे की नाही तू असं कर, तसं कर, हे कर, तर त्यामुळे मला दिव्यांग क्षेत्रात काम करण्यास एक चांगली संधी भेटली आणि आज तो शहर अध्यक्ष ते आज मी प्रदेश अध्यक्ष म्हणजे भाजपाचा दिव्यांग सेलचा जो प्रदेश अध्यक्ष पद हे मला साहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या विचाराने हे मिळाले। हेच नाही तर मी ज्या वेळेला तीनदा शहराला अध्यक्ष होतो, तीनदा महामंत्री प्रदेशाला आणि चौथ्यांदा पुन्हा महामंत्री असताना पुन्हा अध्यक्ष झालो आणि 2 वेळा अध्यक्ष हे साहेबांनी कामगिरी पाहिली। ऍक्च्युअल मध्ये त्यांच्यामध्ये एक आहे की ते जसे स्वतः एक विकास पुरुष आहेत, ते जे देशाचं जे डेव्हलपमेंट करत आहे त्या प्रकारे ते कार्यकर्त्यांकडे सुद्धा एक जे ते नेहमीच म्हणतात की कुठल्याही कार्यकर्त्याला एक पुत्रवध प्रेम करायचं, पुत्रवध समजायचं आणि तेच साहेबांचं एक जे नातं हे आमच्या सोबत आहे। दुसरं म्हणजे साहेबांनी एक विषय म्हणजे असा आहे की ज्या वेळेला माझ्या कंपनीला आग लागली आणि साहेब नुकतेच राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते, ज्या वेळेला साहेब राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि साहेबांना दिल्लीला माहित झालं की माझी कंपनी जळून खाक झाली, साहेबांचा ताबडतोब सकाळी 7 वाजता, मला रात्री 3ला कंपनीला आग लागली, साहेबांचा सकाळी 7 वाजता मला फोन आला आणि जयसिंग तुला जे काही मदत पाहिजे
ते आपण करू आणि तू नवीन इंडस्ट्री सुरू कर, याच्यात माझा पूर्ण एक आशीर्वाद राहील, एक ताकद तुझ्या मागे आहे. काही फायनान्शियल असेल तर ते सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात साहेबांनी प्रयत्न पण केला होता. पण मी साहेबांना म्हटलं की साहेब, जर मी आपल्याकडनं जर काही घेतलं तर मी स्वतःच्याच नजरेत पडेल. पण साहेबांनी जे हिंमत मला दिली, त्या हिमतीमुळे आज मी एक उद्योग क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा एक मोठ्या प्रमाणात काम करू शकलो. आज केंद्र सरकारला पण मी काही सरकारी बॉडीजवर आहे, महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा आहे. तर हे साहेबांनी पाहिलेलं एक आमच्या प्रती जे आशीर्वाद होता, जे साहेबांचा एक नेहमी विचार होता, तो विचार घेऊन आम्ही नेहमी काम केलेले आहे. साहेबांचं एकच आहे की जो चांगलं काम करेल तो नक्कीच त्याला साहेब समोर करतात, समोर वाढवतात. आणि हेच म्हणून मला असं वाटतं की आज साहेबांनी जे डेव्हलपमेंट भारतामध्ये केलेलं आहे, साहेबांकडनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे. आज मी ज्या वेळेला लोकसभेचं चुनाव होतं तर मी 3 बूथला ज्या वेळेला प्रभारी होतो, त्या बूथचा प्रमुख होतो, 3ही बूथचा. तर मी 3-3, 4-4 मधले ज्या वेळेला चढायचं उतरायचं, तर मी एकच समजायचं की माझे वडील हे या चुनावामध्ये उभे आहे, या लोकसभेमध्ये उभे आहे आणि माझ्या वडिलांना एक भरगच्च मताने मला निवडून आणायचं आहे. हे समजून मी सगळीकडे त्यांच्यासाठी कामं केले. पक्षासाठी तर केलेच, पण साहेबांसाठी विशेषतः एक जास्त नातं आमचं साहेबांसोबत आहे. साहेबांना कधीही आम्ही कुठल्याही याच्यात फोन केला, मेसेज केला तर साहेबांचा रिप्लाय एकदम लवकर येतो. एक उदाहरण म्हणून सांगतो की ज्या वेळेला आता 2022ला पुन्हा महाराष्ट्रात आपली सरकार आली, त्यावेळेला मी साहेबांना सकाळी एक मेसेज केला आणि त्यावेळेला साहेबांचा संध्याकाळी मला फोन आला. त्या मेसेज मध्ये लिहिलं होतं, साहेब मी इतक्या वर्ष पक्षाचं काम केलं आणि साधा नगरसेवक सुद्धा मी आपल्याला मागितलेलं नाही आणि मला असं वाटतं साहेब की एक दिव्यांग क्षेत्रातलं पहिलं नेतृत्व मला द्यावं. साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दोघंही त्या दिवशी अनशः एकत्र मुंबईला गेले. साहेबांचा संध्याकाळी मला फोन आला आणि मी याच ऑफिसला बसलो होतो माझ्या लहान भावांसोबत चर्चा करताना, मीटिंग घेत. तर साहेबांचा फोन आला आणि साहेब सरळ मला डायरेक्ट बोलले, जयसिंग मी बोलतोय. तर पहिले त्यांचं नाव त्या फोनवर होतं नाही, तर मी म्हटलं पहिले बोललो त्यांच्याशी आणि बोलून मी साहेबांना विचारलं की काय. तर मग ते म्हणाले की आम्ही तुझा विचार करतो आहे आणि तुला नक्कीच MLCचा ही संधी दिल्या जाईल. राज्यपाल कोट्यातनं जे MLC आहे ते नक्कीच तुला दिल्या जाईल, असं साहेबांच्या त्याच दिवशी पॉझिटिव्हली मला संध्याकाळी कॉल आला आणि साहेब बोलले. नंतर मला थोडस एकदम वाटलं की कोण बोलतंय माझ्यासोबत. तर नंतर साहेब बोलले, अरे मी नितीन बोलतोय, नितीन गडकरी बोलतोय. मी एकदम हबब झालो की साहेबांचा एकदम वेगळा आवाज होता, थकल्यासारखा आवाज होता. दिवसभर साहेब कामात होते आणि नंतर मी म्हटलं सॉरी साहेब मी ओळखलं नव्हतं, म्हणजे आवाज ओळखला नव्हता आणि माझी हिंमत नव्हती विचारायची. तर साहेब म्हणाले की नाही नाही असं काहीच नाहीये. म्हणजे एवढं साहेबांचं प्रेम आहे. साहेबांना जर आपण दिल्लीमध्ये असलो तर दिल्लीत मेसेज केला तर साहेब ताबडतोब बोलवून घेतात. असे आपले साहेब आहेत. आणि साहेबांचा जे येणारा हा वाढदिवस आहे, नक्कीच अशी आमची इच्छा होती की साहेब अधिक खूप देशासाठी अधिक काही करेलच. कारण की इन्फ्रामध्ये जे साहेबांनी पूर्ण दुनियाला दाखवून दिलं आहे, भारताचं एक जे तस्वीर जे बदललेली आहे, आज नागपूरची तस्वीर जे बदललेली आहे, हे नक्कीच श्रेय आदरणीय साहेबांना, देवेंद्रजींना जातं. पण एक मानसिकता माणसाची जे काम करण्याची असते. आता याच्या आधी पण साहेबांच्या आधी पण काही खासदार होते, पण त्यांनी काय केलं आपल्याला माहिती आहे. पण साहेबांनी जे खासदार असताना आज इतके सारे कार्यक्रम नागपूरमध्ये लावतात साहेब. म्हणजे क्रीडा महोत्सव मध्ये दिव्यांगांना प्रतिनिधित्व देणे, क्रीडा महोत्सव मध्ये दिव्यांगांना खेळू देणे, हे मोठी एक बाब आहे. दुसरं रोजगारासाठी साहेबांचं एक मोठं काम चालू आहे. मी स्वतः एक इंडस्ट्रियलिस्ट असल्यामुळे मला माहिती आहे रोजगार काय असतं, रोजगार देणे काय असतं. तर साहेब त्याच्यासाठी सुद्धा एक जे नेहमी काही ना काही नवीन नवीन इनोव्हेटिव्ह जे करतात ते एकदम वाखाणण्यासारखं आहे. तर साहेबांचं जे एवढं
आपण जे बघितलंय, आज बघितलं की काश्मीरमध्ये ज्या वेळेला आपण जात होतो तिथे अटल टनल हे साहेबांनी बनवलं. आणि ते अटल टनल म्हणजे असं की पहिले काश्मीर हे 3 महिने पूर्ण बंद राहायचं, मधतला रस्ता बंद राहायचा. आज 12ही महिने आपण काश्मीरला जाऊ शकतो असं वातावरण साहेबांनी तिथे तयार केलं. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचं जे साहेबांचं स्वप्न आहे, पूर्ण भारतात जे रोड जाळ साहेबांचं आहे, हे खूप मोठं साहेब आहे म्हणून होत आहे आणि साहेब करू शकतात. मला तर असं वाटतं की एक रस्ता साहेब असं नाही सोडणार आहे जे बिना सिमेंट आणि रेतीचं नाही राहणार आहे. सगळीकडचे रोड हे नेहमीच, आज आपण बघतोय, मी कुठेही हायवेवर जेव्हा मी स्वतः ड्रायव्हिंग करतो, मी स्वतः 87% दिव्यांग असताना जेव्हा ड्रायव्हिंग करतो, तर मी ज्या वेळेला पहिल्यांदा पुन्हा मुंबई रोडवर ज्या वेळेला ड्रायव्हिंग केली होती आणि त्या रोडवर मी ज्या वेळेला त्या रोडनी चाललो होतो आणि त्यावेळेला मी जेव्हा बघितलं की अरे इतके अप्रतिम रस्ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आहे, त्याच्यानंतर तर पूर्ण महाराष्ट्रातच खूप सुंदर रस्ते झाले. हे आपल्या साहेबांचं काम आहे. साहेबांना येणाऱ्या या 27 तारखेला 27 मेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि साहेब असंच सगळ्यांसाठी कामं करो आणि आमच्यावर विशेष साहेबांचं प्रेम आहे, प्रेम राहो, हीच ईश्वराचरणी, आई भवानी चरणी प्रार्थना करतो आणि साहेबांना निरोगी ठेवो हीच प्रार्थना करतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र.